This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. प्रिय भक्तों, प्रेम से बोलिए जय श्री गणेश, जय श्री हरि। प्रियजनों, आज मैं आपको देव दीपावली की पावन गाथा सुनाने जा रही हूँ। गंगा तट जाए दीपमाला सजाए, गंगा तट जाए दीपमाला सजाए, जगमग है रात खुशियों वाली, जगमग है रात खुशियों वाली। आई 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 है देव दिवाली, दिवाली आई आई है देव दिवाली। स्वर्ग लोक में इस दिन देव दिवाली मनाते हैं, हम कथा सुनाते हैं, हम कथा सुनाते हैं। इसकी कथा है निराली, जब देव मनाए दिवाली। श्री गणेश श्री विष्णु जी पूजे जाते हैं, हम देव दीपावली की अति पावन कथा सुनाते हैं। देवता इस दिन दिए जलाते हैं, देवलोक में जश्न मनाते हैं, हम देव दीपावली की अति पावन कथा सुनाते हैं। ये देवों का त्योहार, करे भक्तों का उद्धार, करे भक्तों का उद्धार। ये देवों का त्योहार, स्वर्ग लोक में इस दिन देव दिवाली मनाते हैं, हम कथा सुनाते हैं, हम कथा सुनाते हैं। नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण सर्वांनी नुकताच दिवाळी हा सण, तुलसी विवाह मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेच खरे. भारतात सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. तर ही झाली माणसांची दिवाळी, तर देवांची दिवाळी असणारच ना. तर देवांची दिवाळी म्हणजे देव दीपावली. तर आज आपण यामध्ये देव दीपावली का साजरी करतात, कशी साजरी करतात, कधी साजरी करतात याबद्दल असणारी एक पौराणिक कथा, चंपाषष्ठी, खंडोबाचे नवरात्र, तळी भरणे, पूजा अर्चा, नैवेद्य याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण गुढीपाडवा, गणेश उत्सव, दसरा, दिवाळी, तुलसी विवाह याबद्दल जाणून घेतले आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून देव दीपावलीच्या, चंपाषष्ठीच्या आणि खंडोबा नवरात्राच्या खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छा. आता आपण भारतीय संस्कृती खरोखरच उत्सवप्रिय आहे कसे ते जाणून घेऊया. भारतीय संस्कृती खरोखरच खूप उत्सवप्रिय आहे, हेच खरे. सर्व पुराणांचा संदर्भ आणि आशय लक्षात घेतला तर असे लक्षात येते की मानवजातीचा कल्याण करणाऱ्या अनेक घटनांना हिंदू संस्कृतीमध्ये सणांचे आणि उत्सवाचे रूप दिलेले आहे. याबरोबरच हिंदू संस्कृतीच्या विचारावर पोचलेल्या समाजाने स्वयंस्फूर्तीने त्यात काही सणांची आणि उत्सवांची भर घातली. यातूनच मग जे आपल्याला आवडते ते देवाला अर्पण करण्याची प्रथा पडली आणि माणसांचे सर्व व्यवहार देवावर कल्पिण्याचा प्रघात पडला. नैवेद्य, वस्त्र, अलंकार, हार, फुले, सुगंधित वस्तू, रोषणाई याला महत्त्व येत गेले. देव दीपावली वा देव दिवाळी हा दिवस याच प्रभावातून निर्माण झाला आहे असे मानले जाते. तुम्हाला माहित आहे का देव दिवाळी कधी साजरी करतात? तर आता आपण जाणून घेऊया. धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक पौर्णिमेनंतर
15 दिवसांनी आणि दिवाळी सणानंतर बरोबर 1 महिन्याने देव दीपावली साजरी करतात. देव दीपावली ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी साजरी केली जाते. त्या दिवसापासून खंडोबा नवरात्र सुरुवात होते. हा कार्तिक पौर्णिमेचा सण आहे. भारतातील सर्वात जुने शहर वाराणसीत धूमधडाक्याने देव दीपावली साजरी केली जाते. ऐतिहासिक काशीची ही संस्कृती आणि जुनी परंपरा आहे. हा सण गंगेच्या घाटावर साजरा करतात. अशी आख्यायिका आहे की कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करतात आणि याच दिवशी देवांनी काशीमध्ये प्रवेश केला होता. आता आपण देव दिवाळी कशी साजरी करतात हे जाणून घेऊया. देव दीपावली कुलदैवत आणि ग्रामदैवत यांची असते. कार्तिक शुक्ल ते पौर्णिमा असे 5 दिवस देव दिवाळीचे असतात. कार्तिक शुद्ध महिन्यात आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो. तेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मासही संपतो. तेव्हापासून देव दिवाळी साजरी केली जाते. या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा देव दिवाळीचा सणाचा मुख्य हेतू आहे. दिवाळीप्रमाणेच अंगण झाडून पुसून सडा टाकून रांगोळीने सजवतात. दिव्यांची रोषणाई करतात. देवघर विशेष पद्धतीने सजवतात. कुलदेवतेला अभिषेक करून कुलाचाराप्रमाणे पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. सर्व देवांना नवीन वस्त्रे अर्पण केली जातात. आता आपण देव दीपावली साजरी का करतात याबद्दल काही पौराणिक कथा आहेत. त्यामध्ये आपण एक कथा आज जाणून घेणार आहोत. ती कथा अशी आहे की त्रिशंकूला राजश्री विश्वामित्राने आपल्या सामर्थ्याने स्वर्गात नेले. सगळे देवता फार चिडले. त्यांनी त्रिशंकूला स्वर्गातून हाकलून दिले. त्रिशंकूला शाप मिळाल्यामुळे ते मध्यातच लोंबकळत राहिले. त्रिशंकूला हाकलून दिल्यामुळे विश्वामित्राने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्गापासून मुक्त असे एक नवीन विश्व निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांनी कुश, माती, उंट, बकरी, मेंढ्या, नारळ, कोहळा, शिंगाडा इत्यादींची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली. विश्वामित्राने विद्यमान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मूर्ती तयार करून त्याच्यामध्ये प्राण टाकण्यास सुरुवात केली. यामुळे संपूर्ण सृष्टी हादरली आणि सर्वत्र गोंधळ उडाला. ह्या गोंधळलेल्या सर्व देवांनी राजश्री विश्वामित्र यांना विनवणी केली. महर्षी विश्वामित्र प्रसन्न झाले आणि त्यांनी नवीन विश्व निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला. सर्व देवदेवता आणि ऋषीमुनी आनंदित झाले. पृथ्वी, पाताळ, स्वर्गात सर्वत्र दिवे लावून दिवाळी साजरी केली गेली. याच प्रसंगाला देव दिवाळी म्हणून ओळखले जाते. याच वेळी भगवान शंकरांचा मुलगा कार्तिकेयने तारकासूर राक्षसाचा वध केला. देव, ऋषीमुनी आणि तिन्ही लोकांना नवीन जीवन दिले. या खुशीत देव, ऋषीमुनींनी दिवे लावले आणि गंधर्व यांनी ढोल वाजवून नृत्य वगैरे करून मंगलगाणी म्हटली. आता आम्ही आमच्याकडे देव दिवाळी कशी साजरी करतो हे जाणून घेऊया. प्रथम सडा रांगोळी काढली जाते. देवघर विशेष पद्धतीने सजवून देव्हाऱ्यात तेला तुपाचे दिवे लावले जातात. देवांना पंचामृताने अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने त्यांना स्नान घातले जाते. घरातील कुलदेवता, इष्टदेवता यांच्याखेरीज ग्रामदेवता, धानदेवता, वास्तुदेवता आणि गावातील इतर देवता यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून यांना त्याच्या मानाचा भाग म्हणजे पुरणाचे कडबू, वडे, सांज्याच्या पोळ्या, खीर यांचा नैवेद्य दाखवतो. चंपाषष्ठी दिवशी पुरणपोळी, बाजरीची भाकरी, ओल्या कांद्याची पात वापरून केलेले वांग्याचे भरीत आपापल्या कुलाचाराप्रमाणे नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यातील काही भाग खंडोबाचे वाहन असणाऱ्या
पुतण्यांची पूजा करून त्यांना प्रसाद दिला जातो. वाघ्या मुरळींना भोजन दिले जाते. तळी भरण्यासाठी घोंगडी किंवा पिवळे वस्त्र अंथरले जाते. दिवटी लावली जाते आणि नंतर तळी आरती म्हटली जाते. आता आपण खंडेरायांची आरती ऐकूया. मल्हारी मार्तंड जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार. हर हर महादेव, भैरवाचं चांग भलं, चिंतामणी मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा शिव मार्तंडा. मणिमल्हाचा मल्हारी तुझी प्रचंडा. अगणदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पामे तोडा कमरी कर गोटा, बेबी हिरा मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकारा सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार. अंगावर शालही सदाई लाल, आरती करी म्हाळसा सुंदरी, आरती करी बानाई सुंदरी. भडकेल ते भडकेल भडकेल ते भंडार, बोल बोल हजारी वाघ्या मुरळी. खंडोबा भगत प्रणाम प्रणाम, येळकोट येळकोट जय मल्हार. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा शिव मार्तंडा. मणिमल्हाचा मल्हारी तुझी प्रचंडा. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. चंपाषष्ठीचे महत्त्व आणि का साजरी केली जाते हे जाणून घेऊया. खंडोबा, खंडेराय, मल्हारी मार्तंड इत्यादी नावांनी खंडोबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील बहुसंख्य लोकांचे हे कुलदैवत आहे. हा उत्सव 6 दिवस असतो. याला षटरात्र उत्सव असेही म्हणतात. इंद्र, प्रजापती, वसु, रुद्र, आदित्य 33 कोटी देव यांची यामध्ये पूजा केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. जेजुरी येथे आणि जेथे जेथे खंडोबा हे देवस्थान आहे तेथे मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो. खंडोबा नवरात्र, घटस्थापना, नंदादीप यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहून घेऊया. पाठ किंवा चौरंग, पिवळे किंवा पांढरे वस्त्र, घोंगडी, दिवटी, तांदूळ, निरांजन, समई, घंटी, धुपारती, मोठा दिवा, कलश, दामन, पळीपंचपात्र, रंगीत अक्षता, पिवळ्या अक्षता, हळदी कुंकू, भंडारा, विड्याची पाने किंवा आंब्याची पाने, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे, गूळ खोबऱ्याच्या 2 वाट्या, फळे, फुले, फुलवाती, मोठी वात नंदादीपासाठी, पाणी, गंगाजल, नारळ, गोमूत्र किंवा हळदीचे पाणी, कलश, तांबे, पितळ किंवा चांदी कोणत्याही धातूचा घेतला तरी चालतो. आपण आता खंडोबा नवरात्र, घटस्थापना, नंदादीप यांची पूजा कशी करायची हे जाणून घेऊया. प्रथम अंगणात सडा रांगोळी करून, नंतर स्नान करून, देवघर स्वच्छ करून आपल्या आवडीप्रमाणे देवघर सजवायचे. नंतर देवघरातील सर्व देवांना स्नान घालून पूजा करायची. तुळशीला पाणी घालून तुळशीची पूजा करायची. या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन केली तर अतिउत्तम. नंतर घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून घरातील पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणीही पूजा केली तरी चालते. पाठ किंवा चौरंगावर पांढरे किंवा पिवळे कापड अंथरून त्यावर हळदीने पिवळे करून तांदूळ घ्यायचे आणि त्याने स्वस्तिक काढायचे. दिवा लावून त्याची
हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची. नंतर गणपतीची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून विधिवत पूजा करायची. नंतर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर लेकरूवाळे हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक खोबरे ठेवायचे. नंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, पैसा, नाणे, हळदीकुंकू, अक्षता घालायच्या. सर्व बाजूनी कलशावर हळदीकुंकवाने नाम ओढायचे. कलशात विड्याची किंवा आंब्याची पाने घालायची. त्यावर नारळ ठेवायचा. नारळाला हळद कुंकू व्हायचे. कलशाला लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच कलवा बांधायचा. याला रक्षासूत्रही म्हणतात. नंतर ताम्हण किंवा ताटात भंडारा किंवा पिवळ्या अक्षता घालून त्यावर मंगल कलशाची स्थापना करायची. नंतर खंडोबाची मूर्ती किंवा टाक यापैकी एक घेऊन विधिवत पूजा करायची. पूजा करताना येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा. ओम श्री मार्तंडाय नमः किंवा ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचे. शक्य असेल तर मल्हारी सप्तशतीचे पठण करायचे. नंतर गूळ, खोबरे, बेल, दवना फळे ठेवायची. खोबऱ्याची 1 वाटी घेऊन त्यामध्ये भंडारा भरून ठेवायचा आणि आपल्या कपाळाला लावायचा. शारदीय नवरात्राप्रमाणेच अखंड नंदादीप लावायचा. घटावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ आणि नंतर 5 दिवस दररोज एक म्हणजेच चंपाषष्ठीपर्यंत माळा फुलांच्या घालायच्या. गणपती, महादेव आणि खंडोबा यांची आरती म्हणायची. नंतर कापूर आरती म्हणायची. धूप दीपाने ओवाळायचे. नंतर फळांचा, मिठाई, दूध, साखर किंवा कोणताही पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा. दररोज याप्रमाणे पूजा करायची. देवीचे नवरात्र असते तेव्हा शेवटच्या दिवशी दसरा असतो, तर खंडोबाच्या नवरात्रामध्ये शेवटच्या दिवशी चंपाषष्ठी असते. देवीच्या नवरात्राप्रमाणेच घटाचे विसर्जन करायचे. कलशातील पाणी झाडांना घालायचे. नंदादीप आपोआप शांत होऊ द्यायचा, विझवायचा नाही. आपापली भाव, श्रद्धा, भक्ती परंपरेनुसार पारंपरिक पद्धतीने पूजा केली तरी चालते. आता आपण खंडोबांचे नवरात्र आणि खंडोबा असे नाव का पडले हे जाणून घेऊया. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी असे 6 दिवस खंडोबाचे नवरात्र असते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देव दीपावली किंवा छोटी दिवाळी साजरी करून पुढे चंपाषष्ठीपर्यंत खंडोबा नवरात्र सण साजरा करतात. 6 दिवसांचे नवरात्र असते. चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात. तळी भरणे हा एक कुळाचार आहे. मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून तळी उचलतात. त्या तळीमध्ये 5 बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो आणि पुरुष मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणत ती तळी 5 वेळा उचलतात आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून प्रत्येकाला खायला देतात. या 6 दिवसात खंडोबाला मान दिला जातो. नवरात्रीप्रमाणे माळा वाढवत घालायच्या. नंदादीप लावला जातो. त्यांच्या 4 शास्त्रामध्ये खडग्याचे खंडे विशेष महत्त्व असून या खंडेमुळे त्यांना खंडोबा असे नाव पडले. खंडोबा आणि स्कंद या दोन्ही नावामध्ये साम्य असल्यामुळे काही लोक खंडोबाला स्कंदाचा अवतार मानतात, शिवाचा अवतार किंवा भैरवरूप देखील मानतात. यामुळे खंडोबा बरोबर कुत्र्याला स्थान दिले आहे. खंडेराय हा भगवान शंकरांचा अवतार आहे. खरे पाहिले तर हे नवरात्र 6 रात्रींचे असते, तरीही याला नवरात्र असे संबोधले जाते. आता आपण खंडोबा दैवताबद्दल थोडं जाणून घेऊया. खंडोबा हे दैवत बहुपत्नी आहे. खंडोबाच्या पत्नी वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशाच बहुपत्नीमुळे त्या जातीमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झालेला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा ही लिंगायत समाजाची असून दुसरी पत्नी बानाई ही धनगर समाजाची होती. म्हाळसा हा अवतार मोहिनी व पार्वती यांच्या संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवासेच्या तिमशेट नावाच्या व्यापारीची कन्या होती. स्वप्नात मिळालेल्या खंडोबांच्या दृष्टांतानुसार सातारा जिल्ह्यातील पाली येथे पौष पौर्णिमेस लग्न लावले असे सांगितले जाते. दुसरी पत्नी बानाई ही इंद्राची मुलगी आहे असे मानले जाते. ही एका धनगराला सापडली. बानाईला जेजुरी येथे पत्नीत्व मिळेल असे भविष्यवाणी झाली. जेजुरीस बानाईने खंडोबास पाहिले
आणि तेथे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बानाईचा सहवास मिळवण्यासाठी खंडोबाने पत्नी म्हाळसा हिच्यासोबत सारीपाटाचा डाव मांडला आणि हा डाव जो कोणी हरेल त्याला 12 वर्षाचा वनवास भोगावा लागेल अशी अट घातली. खंडेरा हा डाव हरले आणि धनगराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागले. एक दिवस खंडोबाने सगळी मेंढरं मारून टाकली व बानाईच्या पित्यास बानाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे पुन्हा जिवंत करीन असे सांगितले आणि बानाईचे लग्न खंडेरायाबरोबर झाले. लग्न लावल्यावर जेजुरीच्या वाटेवर जात असताना खंडोबाने आपले खरे रूप बानाईस दाखवले. बानाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा दोघी पत्नींचे भांडण थांबवण्यासाठी खंडेरायाने जेजुरी गडाचा वरचा भाग म्हाळसा यांना तर खालचा म्हणजेच पायथ्याचा भाग बानाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसाईचे मंदिर वरती तर बानाईचे मंदिर पायथ्याशी आहे असे सांगतात. अशा पद्धतीने देव दीपावली, खंडोबा नवरात्र, चंपाषष्ठी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करा. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन सण उत्सव आणि रेसिपी घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.